नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी ऐकून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. महाराष्ट्र सरकारने एका टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. जे कोरोनाचे वॅक्सिन असणार आहे त्याची वितरणाची जबाबदारी, खर्च आणि शेवटपर्यंत लक्ष देणं त्यांचं काम असणार. अशा टास्क फोर्सची निर्मिती महाराष्ट्र सरकारने तयार केली आहे. तर या टास्क फोर्समध्ये कोण असणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू. सुरुवातीला अजून एक न्यूज आली की कोरोनाची वॅक्सिन या महिन्यामध्ये येणार. या महिन्यामध्ये म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये येणार मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल किंवा त्यासंबंधी एक आर्टिकलसुद्धा आलेलं आहे. सुरुवातीला महाराष्ट्र सरकारकडून न्यूज व महासंवाद या वेबसाईटमधून भेटली. कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना. या टास्क फोर्समध्ये कोण असणार आपण पुढे पाहू. सुरुवातीला वॅक्सिनचे प्रोड्यूस केलं जातं. तर कसं केलं जातं आपण पाहू. सुरुवातीला बघा लॅबोरेटरीमध्ये रिसर्च केलं जातं किंवा आपण त्याला अकॅडमिक रिसर्चसुद्धा म्हणतो. त्याच्यात सक्सेस झाल्यानंतर ते ट्रीटमेंट क्लिनिकल ट्रायलमध्ये घेतली जाते. या ठिकाणी 3 जे लाईन दिसतात बघा, हे 3 याच्यामध्ये घेतले जाते. तर फेज 1, फेज 2, फेज 3 म्हणलं जातं. फेज 1मध्ये 20 ते 100 व्हॉलंटियर असतात. त्यांना ती लस दिली जाते आणि ती पास झाल्यानंतर फेज 2मध्ये कन्व्हर्जन घेतलं जातं किंवा त्यांच्यावर जर साईड इफेक्ट नाही आले तर फेज 2मध्ये घेतलं जाते. फेज 2मध्ये 100 ते 500 पेशंट असतात. त्यानंतर समाधानकारक रिझल्ट आल्यानंतर फेज 3मध्ये घेतलं जातं. याच्यामध्ये 1000 ते 500 पेशंट असतात. तर बरेच म्हणजे सर्वच लसी आतापर्यंत फेज 3मध्ये आली आहेत. आपलीसुद्धा भारताची ही लस फेज 3मध्ये आली. त्याच्यामुळे याच्यानंतर बघा ही लस वितरणासाठी अप्रूव्ह होते किंवा जे अप्रूव्हल भेटतं त्याला वॅक्सिन सर्वांसाठी. ओके, तर तुम्हाला समजलं असेल क्लिनिकल ट्रायल. आता जे थर्ड तुम्ही ऐकता बघा न्यूजमध्ये, तर ही थर्ड ह्या ठिकाणी म्हणजे ह्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला यूजसाठी वापर केला जातो किंवा यूजमध्ये आणले जाते. ओके, तर तुम्हाला समजलं आता जे यूजमध्ये येणार आहे कोविड लस म्हणलं जातं आपण किंवा कोविड वॅक्सिन. तर याच्यासाठी एक टास्क फोर्सची महाराष्ट्र सरकारने निर्मिती केली. आता ह्या टास्क फोर्सने कोण आहे आपण ही न्यूज पाहू. तर मुंबई दिनांक 24 कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे, ती देण्याबाबतचा प्राधान्यकारक निश्चित करणे आणि त्या लसीबाबत किंमत प्रमाण ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षाखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये कोण असणार आहे बघा. वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर शशांक जोशी, त्याचप्रमाणे जे आणि KM रुग्णालयाचे प्रतिबंधक आणि सामाजिक औषध विभागाचे प्रमुख सदस्य याच्यामध्ये असतील. त्यानंतर या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेची शीत साखळी ठरवणे, हे लक्षात ठेवा. म्हणतो आपण, कोल्ड स्टोरेज म्हणतो. साखळी ठरवणे व लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आवश्यक बाबी व किमती ठरवणे या टास्क फोर्सचं काम असणार आहे. हे तर तुम्हाला समजलं की टास्क फोर्सचं काम करत असणार आहे. आता मेन बघा जी लस येणार आहे त्यासंबंधी लोकमतमध्ये आजच्या दिवशी एक आर्टिकल आले बघा. 25 नोव्हेंबर 2020 तर 10:30 वाजता सकाळच्या टायमाला आले 10-13च्या आसपास. तुम्हाला कोरोना लस कधी मिळणार SMS पाठवून वेळ व ठिकाण कळवणार सरकार. त्याच्यामध्ये काय सांगते तर बघा, कोरोना लस टोचल्यानंतर जबाबदारी संपली असे होणार नाही. तर सरकार लसीकरण झाले नागरिकांवर लक्ष ठेवणार आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत विश्वास वाढेल. आता ही लस कोणत्या महिन्यात आहे आपण पाहू. जगभरातील 3 कोरोनाच्या लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे क्लिनिकल जे ट्रायल थर्ड आहे बघा, मी तुम्हाला ते दाखवलं सुरुवातीला. ते क्लिनिकल ट्रायल थर्डमध्ये अंतिम टप्प्यात आले. या लसीचे आपापल्या देशात नागरिकांनी देण्यासाठी प्रत्येक देश ताकदपणाला लावून आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे जगातील सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी भारताचीच आहे. सिरम इन्स्टिट्यूट म्हणलं जातं त्याला. यामुळे लस पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कामाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये लसीचे वितरणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये मोदींनी लस कधी दिली हे आपली हाती नसल्याचे सांगितले. तर यात राजकारण करू नका. महाराष्ट्र आणि राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सामान्य लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याची अशी मागणी केली. ओके, आता हे जिथवर आलं, पण हे खालचे जे पॅराग्राफ आहे खूप महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये भरपूर माहिती दिली. आता यामुळे बघा कोरोनाची लस लक्षात ठेवा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. कारण तुम्ही जर एक न्यूजमध्ये असाल किंवा बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल की आता या महिन्याच्या शेवटला म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या असं शेवटलाच जे आपण एंडिंगच्या तारखेपर्यंत तर जे म्हणतो ना आपण नरेंद्र मोदी साहेब किंवा आपले पंतप्रधान आहेत, तर हे काय येणार आहे सिरम इन्स्टिट्यूटला पुण्यामध्ये येणार आहे आणि ते चेक करणार आहे. त्यानंतर जे डिसेंबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा आहे बघा, याच्यामध्ये 100 देशाचे प्रतिनिधी जे आपण म्हणतो ओके, ते सर्व आपल्या पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट या ठिकाणी येणार चेकिंग करण्यासाठी. ओके, तर त्यानंतर बघा ही जी लस आहे तुम्हाला ते कधी भेटेल. जानेवारी सांगितलं आहे, फेब्रुवारी किंवा मार्च या 3 महिने लक्षात धरून टाका. आपल्या जानेवारी फेब्रुवारी सांगितलं आहे दाट येण्याची शक्यता, पण आपण मार्च पण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू. तर ह्या 3 महिन्यामध्ये कोरोनाची लस आपल्याकडं कोरोनाची वॅक्सिन आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे. यामध्ये काही टप्पे ठरवण्यात आले आहेत. यानुसार सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी कोरोना वॉरियर दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. म्हणजे सुरुवातीला कोणाला दिली जाईल ते जे
कोरोना वॉरियर आहे किंवा कोरोनाच्या किंवा आरोग्य कर्मचारी यांना ती सुरुवातीला लस दिली जाईल. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना सुरुवातीला कोण हे लोक असणार आहेत तर त्यांना SMS द्वारे लसीकरणाची तारीख, वेळ, ठिकाण कळवले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था कोणती असणार आहे, आरोग्य सेवकाचे नावसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर ओके, आता लस विविध आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला इंजेक्शनद्वारे देणार आहे. तर पहिली डोस दिल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहितीसुद्धा SMS द्वारे, हे महत्त्वपूर्ण शब्द आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस कधी असणार याबाबत तुम्हाला SMS द्वारे माहिती दिली जाईल. जेव्हा 2 डोस दिले जाते तेव्हा एक डिजिटल QR कोड आधारित सर्टिफिकेट दिले जाईल. ओके, म्हणजे QRला स्कॅन केलं तर त्याच्याबाबतची संपूर्ण माहिती पाहायला भेटेल. अशा QR कोड सर्टिफिकेट दिले जाईल. ही लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या साऱ्या तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. यामध्ये कोरोनाची लस स्टॉक, वितरण, लसीकरण आदीची सुद्धा ट्रॅक केलं जाईल. त्यानंतर कोरोनाचा लस टोचल्यानंतर जबाबदारी संपली असे होणार नाही. सरकार लसीकरण झालेल्या नागरिकांना लक्ष ठेवणार आहे. यामुळे लोकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास वाढेल. ओके, लसीकरणाबाबत विविध समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत. यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कामसुद्धा राज्य सरकारवर सोपवण्यात आले. ते एक इनिशिएटिव्ह सुरू माय फॅमिली माझी जबाबदारी म्हणून. ओके, त्याचाच आधार घेऊन अशी जनजागृती करण्याचं काम सरकारसुद्धा करणार आहे. याचबरोबर लसीचे दुष्परिणामासाठी देखील तयार राहण्यास सांगितले आहे. राज्यामध्ये एंडॉरलाईन इंजेक्शन पुरवठा साठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. नंतर ॲलर्जीची रिॲक्शन दिसल्यास लोकांना हे इंजेक्शन दिले जाणार आहे. म्हणजे संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे. त्यासाठी एक टास्क फोर्स निर्माण केली जाईल आणि तुमचे ज्यावेळी किंवा आपण म्हणतो लस दिली जाईल, आता लस कशी दिली जाईल त्यांनाच माहिती, इंजेक्शनद्वारे देणार आहे का विविध सोर्समधून देणार आहे. ज्यावेळी दिली जाईल त्यावेळी नंतर तुम्हाला एक QR कोड आधारित किंवा एक माहिती त्यांच्याकडे असणार आहे. 2 टप्प्यामध्ये आहे, पहिला डोस, दुसरा डोस. तर दुसरा डोस दिल्यानंतर तुम्हाला एक QR कोड आधारित सर्टिफिकेट दिलं जाईल आणि त्याचे तुमच्यावर लक्ष ठेवलं जाईल की तुम्हाला काही ॲलर्जिक रिॲक्शन होतात का नाही. ओके, त्यानंतरच तुम्हाला म्हणजे इथं स्पष्ट लिहिले कोरोना लस टोचल्यानंतर जबाबदारी संपलं असं नाही का, तुम्हाला त्याच्यावर म्हणतो ना आपण लक्ष ठेवलं जाईल. ओके, तर तुम्हाला समजलं असं कोणत्या महिन्यामध्ये ही लस येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला समजलं. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटून व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.